अणूमध्ये खूप सारे इलेक्ट्रॉन्स असू शकतात. म्हणजे आपला हायड्रोजन जो अणू आहे तो सगळ्यात लहान अणू आहे. त्यापासून आपल्याला माहीत असलेले युरेनियम आणि त्याच्या पलीकडच्या अणूंमध्ये खूप सारे इलेक्ट्रॉन्स आहेत. मग हे इलेक्ट्रॉन्स सामावून कसे घेतले जातात? तर आम्हाला हे तर माहीत आहे की इलेक्ट्रॉन्स कक्षेमध्ये फिरत असतात. तर अणूमध्ये वेगवेगळे कक्षा असतात. तर त्या कक्षांना आपण त्यामध्ये इलेक्ट्रॉन सामावून घेण्याची क्षमता किती आहे हे आपण पहिले पाहिलं. तर कक्षांना नंबरिंग दिलं आहे. केंद्रापासून दूर जात गेलो तर 1 2 3 4 अशी नंबरिंग दिली. यांना विशेष नावे दिले आहेत. KLMN असे कक्षेनुसार नावं दिलेली आहेत. आता होते कसं की या कक्षांमध्ये मॅक्सिमम कॅपॅसिटी काय इलेक्ट्रॉन्स भरण्याची? तर मॅक्सिमम कॅपॅसिटी एका कक्षेमध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन मावू शकतात ते सांगण्यासाठी हा एक सूत्र आहे. हा सूत्र परीक्षेत विचारला होता. ओके, 2n² आणि इथे n काय कक्षा क्रमांक. म्हणजे मी पहिल्या कक्षेबद्दल बोलेल तर n ची व्हॅल्यू 1 घ्यायची, दुसऱ्या कक्षेसाठी n ची व्हॅल्यू 2 घ्यायची, त्यामध्ये 3 4 असं घ्यायचं. तर आपण पाहिलं की पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या कक्षेमध्ये या सूत्रानुसार या फॉर्म्युल्यानुसार किती अणूमध्ये म्हणजे किती इलेक्ट्रॉन्स मावू शकतात. तर आपण व्हॅल्यूज ठेवत गेलो तर आपल्याला कळलं की पहिल्या कक्षेमध्ये 2 म्हणजे के कक्षेमध्ये 2 जास्तीत जास्त राहू शकतात, L मध्ये 8, M मध्ये 18 आणि N मध्ये 32. 4 पर्यंतच बघू कारण आपण आपल्या सिलेबसनुसार 4 पर्यंत योग्य आहे. 5वी कक्षा असेल तर तुम्हाला आणखी काढता येईल, नो डाऊट, काही इश्यू नाही त्याला. तर आपल्याला एक समजते की पहिल्या कक्षेपासून चौथ्या कक्षेपर्यंत गेलं तर 2 8 18 32 एवढी त्या कक्षांची इलेक्ट्रॉन सामावून घेण्याची क्षमता आहे. याचा अर्थ काय होते की दुसऱ्या कक्षेमध्ये 9वा इलेक्ट्रॉन नाही येऊ शकत, तिसऱ्या कक्षेमध्ये 19वा इलेक्ट्रॉन नाही येऊ शकत, चौथ्या कक्षेमध्ये 33वा इलेक्ट्रॉन नाही येऊ शकत. मॅक्सिमम कॅपॅसिटी, फुल कॅपॅसिटी. मग आता हे झालं कॅपॅसिटी. मग आता आपला टॉपिक काय होता? इलेक्ट्रॉन संरूपण. तर इलेक्ट्रॉनची मांडणी कक्षेमध्ये कशी होते हे आपण काही उदाहरणानुसार बघितले. आम्हाला माहित आहे की हायड्रोजन आपण कसं लिहितो? 1 1. हे जे बघा इथे जे लिहितो ना हे विसरायचं नाही. एखादी मूलद्रव्य आहे, मी असं लिहितो मूलद्रव्य. आता मूलद्रव्य काय आहे म्हणजे एखादी पदार्थ आहे असं समजा, कारण नेक्स्ट टॉपिकमध्ये मूलद्रव्य सांगणार आहे डिटेलमध्ये. जसं हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, सोडियम आहे, लिथियम आहे, जितके मूलद्रव्य आहेत त्या सगळ्यांना म्हणजे जे बेसिक एलिमेंट्स आहेत त्यांना मूलद्रव्य म्हणतो. इथे आपण काय लिहितो? इथे लिहितो Z म्हणजे अणुअंक. झेडचा अर्थ काय होतो विद्यार्थ्यांनो? या झेडमध्ये आपल्याला काय कळतं? यामध्ये कळून येतं आपल्याला काय? प्रोटॉनची संख्या किंवा इलेक्ट्रॉनची संख्या. हा झेड आपल्याला काय दाखवतो? प्रोटॉनची किंवा इलेक्ट्रॉनची संख्या. आणि इथे जो ए लिहितो आपण, हा ए काय दाखवतो? तर हा प्रोटॉन प्लस न्यूट्रॉनची संख्या दाखवतो. तर आता इथे जो ए आहे प्रत्येकामध्ये जे एक्झाम्पलमध्ये ए लिहिलं आहे म्हणजे जसं इथे 1, इथे 4, इथे 12, इथे 23 आणि इथे 24, याचा काही उपयोग नाही आपल्याला इलेक्ट्रॉनिक संरूपण काढण्यासाठी. आपल्याला उपयोग कोणाचा आहे? अणुअंकाचा म्हणजे ॲटॉमिक नंबरचा, झेडचा. म्हणजे खाली लिहिलं जे आहे 1 2 6 11 आणि 12 हे इलेक्ट्रॉनची संख्या. तर या इलेक्ट्रॉनच्या संख्येमध्ये इलेक्ट्रॉन्स जे आहेत त्यांची विभागणी वेगवेगळ्या कक्षेमध्ये कशी केली हे आपण या पद्धतीमध्ये पाहिले. आता हायड्रोजनमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे तर तो नक्की कुठे राहील? पहिल्याच कक्षेमध्ये, म्हणून 1च लिहिला. हिलियममध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत तर ते 2 कुठे राहतील? तर पहिल्याच कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन मावू शकतात म्हणून 2 ही त्याची कॅपॅसिटी लिहिली. कार्बनचे 6 इलेक्ट्रॉन्स आहेत, 6 पहिल्या कक्षेत तर नाही मावतील, तर पहिल्या कक्षेची कॅपॅसिटी 2ची आहे तर तिथे 2 जातील आणि उरलेले जे 6 पैकी आहेत 4 ते इथे 4 पाहिजे, इथे 6 नाही इथे 4 पाहिजे. 2 आणि 4. ओके, 2 आणि 4 टोटल किती होतील? 6. पहिल्या कक्षेत 2 आणि उरलेले 4 दुसऱ्या कक्षेत. इथे बघा सोडियममध्ये 11 इलेक्ट्रॉन आहेत तर पहिल्या कक्षेत 2 जातील कॅपॅसिटीनुसार, उरले किती? 9. तर 9 पैकी दुसऱ्या कक्षेमध्ये 8 जातील आणि मग तिसऱ्या कक्षेमध्ये 18 जाऊ शकतात, पण आता एकच इलेक्ट्रॉन उरलाय तर तो तिसऱ्या कक्षेत जाईल.
मॅग्नेशियमचं कसं आहे, मॅग्नेशियममध्ये 12 इलेक्ट्रॉन आहेत, तर पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्यात 8 आणि उरलेले 2 तिसऱ्या कक्षेत जातात. हे जे नंबर्स आहेत ना, हे मॅक्सिमम कॅपॅसिटी आहेत. असं नाही समजायचं की एवढे भरलेच पाहिजे म्हणून. याच्यापेक्षा जास्त नाही जाऊ शकत. कमी चालतात म्हणजे पहिल्या ऑर्बिटमध्ये 1ही राहू शकतो, 2ही राहू शकतो, पण 3 नाही राहत. दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 6 राहू शकतात, 7 राहू शकतात, 8 राहू शकतात, पण 9 नाही राहत. तिसऱ्यामध्ये 1, 2, 3, 4 म्हणजे 18पर्यंत किती राहू शकतात, पण 19वा नाही राहत. तर ही मॅक्सिमम कॅपॅसिटी आहे. ओके, म्हणजे काही विद्यार्थ्यांना वाटते की शेवटच्या म्हणजे जसं इथे 2च का पाहिजे, इथे तर 18 पाहिजे होते. नाही, 18 ही मॅक्सिमम कॅपॅसिटी. मॅक्सिमम म्हणजे जास्तीत जास्त. याचा अर्थ हा काय होतो की कमी पण चालतात, है ना. तर म्हणून इथे आपण कक्षेची अधिकतम मॅक्सिमम कॅपॅसिटी आपण पाहिली. आणि हे जे ब्रॅकेटमध्ये लिहिलं यालाच आपण इलेक्ट्रॉन संरूपण म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणतो. आय होप यू अंडरस्टूड मोस्ट मी. बघा, तुम्हाला जर न्यूट्रॉनची संख्या विचारली, ओके, न्यूट्रॉनची संख्या विचारली तर काही डेटा लागेल आपल्याला. म्हणजे जर तुम्हाला असं विचारलं सर इकडे ओके ठीक आहे, बघा तुम्हाला विचारलं सोडियम असं दिलं आहे 23, 11 आणि तुम्हाला विचारलं की प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन काढा. तर ही जी संख्या आहे याला अणुअंक म्हणतो आपण, म्हणजे Z. तर हा आपल्याला प्रोटॉनची संख्या देतो. आणि आम्हाला माहिती आहे प्रोटॉनची संख्या आणि इलेक्ट्रॉनची संख्या सारखी असते, म्हणजे हाच नंबर आम्हाला इलेक्ट्रॉन किती आहे ते द्या. ठीक आहे. आता हा जो आहे इथे काय काय असतं, हा असते अणुवस्तुमानांक म्हणजे ॲटॉमिक मास नंबर. याच्यामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्यांची बेरीज असते, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. ठीक आहे ना. तर मग आपण इथे प्रोटॉनची संख्या जर 11 ठेवली तर मग न्यूट्रॉनची संख्या मिळून जाईल, कारण दोघांची बेरीज 23 आहे. प्रोटॉन 11 आहे तर न्यूट्रॉन मिळून जातील. तुम्हाला सिम्प्लिसिटीमध्ये विचार सांगतो मी, याला लक्षात ठेवायचं प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन, आणि याच्यामधनं हे मायनस करून टाकायचं. 23 मधनं 11 गेले किती उरले 12, तर 12 काय आहे न्यूट्रॉन. नेहमी लक्षात ठेवायचं. इथे बघा, इथे प्रोटॉन किती 11, इलेक्ट्रॉन किती 11. आता न्यूट्रॉन विचारला 23 मधून 11 मायनस करा, परत किती आले 12, तर 12 न्यूट्रॉन. इथे बघा प्रोटॉन किती 6, इलेक्ट्रॉन किती 6 आणि 12 मधनं 6 मायनस केले किती उरतात 6, तर न्यूट्रॉन किती 6. ठीक आहे. इथे बघा 4 आणि 2, 4 मधनं 2 गेले किती उरले 2, तर न्यूट्रॉन किती 2. आता इथे बघा, इथे हायड्रोजनमध्ये प्रोटॉन 1, इलेक्ट्रॉन 1, न्यूट्रॉन किती, तर 1 मधनं 1 मायनस करा. 1 मधनं 1 मायनस केलं तर किती येते 0. म्हणजे या अणूमध्ये न्यूट्रॉन नसतो, 0 न्यूट्रॉन असतं. तर अणुवस्तुमानांक मायनस अणुअंक म्हणजे न्यूट्रॉनची संख्या. आय होप पूजा यू हॅव गॉट इट. गुड, व्हेरी गुड. अणूच्या शेवटच्या कक्षेत जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन असू शकतात तसं नाही म्हणताय. अणूच्या शेवटच्या कक्षेत जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन असं विचारत असाल तुम्ही, जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन असू शकतात असं जर विचारत असाल तर जास्तीत जास्त हीच कॅपॅसिटी है ना. आता शेवटची कक्षा म्हणजे कशी, आता फॉर एक्झाम्पल मला सांगा कार्बनमध्ये शेवटची कक्षा कोणती राहील. तर कार्बनमध्ये पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, दुसऱ्या कक्षेत 4 आहेत. तर 2च कक्षा कन्झ्युम झाल्या ना, कारण मग तिसरी कक्षा भरायला इलेक्ट्रॉनच नाही आहेत. तर कार्बनमध्ये फक्त K कक्षा मिळेल, L मिळेल, म्हणजे कार्बनचा एवढाच अणू सापडेल आपल्याला. पण जर मी सोडियमकडे गेलो तर सोडियममध्ये मला असं दिसते त्याचं संरूपण 2, 8, 1 आहे. कार्बन आपलं सोडियमचं संरूपण 2, 8, 1 आहे. म्हणजे K कक्षा आहे त्याच्यात 2, L कक्षा आहे त्याच्यात 8 आणि N कक्षा आहे त्याच्यात 1 आहे. तर मग सोडियमचा अणू इथपर्यंत तिसऱ्या कक्षेपर्यंत. तर शेवटची कक्षा अणुनुसार बदलत जाते.
हायड्रोजनमध्ये के कक्षाच शेवटची कक्षा आहे, तर सोडियममध्ये एम कक्षा शेवटची कक्षा आहे. कार्बनमध्ये एल कक्षा म्हणजे दुसऱ्या नंबरची कक्षाच काय, शेवटची कक्षा. तर शेवटची कक्षा ही डिपेंड करते की त्या अणूमध्ये इलेक्ट्रॉन्सची संख्या किती आहे. गॉट इट. तर शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन असू शकतात, तर शेवटच्या कक्षेमध्ये त्या कक्षेनुसार पाहून घ्यायचं. 18 असू शकतात जर तिसरी कक्षा असेल, दुसरीच कक्षा असेल तर मॅक्सिमम 8 असू शकतात. ठीक आहे ना. आय होप यू अंडरस्टूड. आता जो शेवटच्या कक्षेबद्दलचा विशालचा जो डाऊट आहे, मला वाटते तो डाऊट एक समोरच्या स्टेपनुसार म्हणतोय विशालचं म्हणणं असं आहे की शेवटच्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन असले तर काय होते, तर तो दुसरा पार्ट आहे. आपण कॅपॅसिटी बघतोय. शेवटच्या कक्षेत या ज्या नंबरची कक्षा असेल त्या नंबरमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत ते पाहून घ्या, तेवढे असू शकतात. ही एक प्रोव्हिजन आहे. सगळे काही घेतले शेवटच्या कक्षेत बसेल. जसं बघा तिसऱ्या कक्षेत 18 असू शकतात, पण इथे 2च आहेत कारण कॅपॅसिटीच तेवढी आहे. इथे 1च आहे कारण कॅपॅसिटीच तेवढी आहे. याची बघा दुसरी कक्षा 4च इलेक्ट्रॉन दाखवते, पण दुसऱ्या कक्षेची कॅपॅसिटी किती, 8. आता 8 कसे करणार, कारण त्याच्याकडे कमी इलेक्ट्रॉन्स आहेत. तर इलेक्ट्रॉन वेगवेगळ्या पद्धतीने राहू शकतात आणि त्याच्या शेवटच्या कक्षेत जे इलेक्ट्रॉनची संख्या असेल त्याची जी शेवटची कक्षा असेल त्याची ही मॅक्सिमम कॅपॅसिटी. आय होप यू अंडरस्टूड ऑल ऑफ यू. आता पुढे जाऊया. व्हेरी गुड. आता एक महत्त्वपूर्ण कन्सेप्ट शिकतोय. संरूपण झाल्यानंतर आजचा महत्त्वपूर्ण कन्सेप्ट आहे संयोजन. ठीक आहे ना. ही संयोजन हा कन्सेप्ट पुष्कळ विद्यार्थ्यांना म्हणजे याच्यात त्रास असतो. हा समजायला थोडासा कठीण आहे, पण आपण बघूया, तुम्हाला येईल समजून. तुमच्यापैकी कोणाला माहिती आहे का की संयोजन म्हणजे काय असते? जर कोणाला माहिती असेल तर रिप्लाय करू शकता. मोस्ट वेलकम. जर कोणाला संयोजन, अच्छा विनय, एक हा संयोजन माझा संपूर्ण होऊ द्या, कारण संयोजन झाल्यानंतर तुमचे कन्सेप्ट आणखी क्लिअर होते. ठीक आहे ना. कक्षा अपूर्ण असेल तर ती शेवटची असते का, नाही तसं नाही. काही मध्ये मी तुम्हाला फक्त मला संयोजन शिकवू द्या. कधी कधी काय असते की जशी पहिली कक्षा किती इलेक्ट्रॉन, 2 जास्तीत जास्त, दुसऱ्या कक्षेत 8, तिसऱ्यामध्ये 18 आणि चौथ्यामध्ये 32 असं पाहिलं आपण. हे कॅपॅसिटी आहे. आपण आतापर्यंत काय पाहिलं की काही कक्षांमध्ये म्हणजे जसं बघा पहिले याच्यात इलेक्ट्रॉन भरले जातील, मग त्याच्यानंतर उरले ते याच्यामध्ये, मग उरले ते याच्यामध्ये, मग उरले त्याच्यामध्ये. काही अणू असे आहेत की ते अणू ही कक्षा पूर्ण भरायच्या अगोदरच इथे भरणं सुरू होतं, म्हणजे त्याच्या शेवटच्या 2 कक्षा अपूर्ण राहतात. यामध्ये 18 इलेक्ट्रॉन नसतात तरी पण आपल्याला या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन सापडायला लागतात, तर त्याच्या शेवटच्या 2 कक्षा अपूर्ण राहतात. आपण थोडे मोठे एलिमेंट्स घेतले युरेनियम टाईपचे, त्याच्यामध्ये 3 कक्षा अपूर्ण राहतात. तर असे आपल्याला वेगळ्या पद्धतीचे अणू दिसतात. शेवटचीच कक्षा अपूर्ण राहते असं म्हणता येणार नाही, कारण काही अणूंमध्ये असं दिसून येते की याच्यामध्ये 18 यायच्या अगोदरच याच्यामध्ये सपोज करा 16 दिसतील आपल्याला. पूर्ण झाली का कक्षा, नाही 18 याची कॅपॅसिटी आहे, इथे 16च आहे, पण इथे तुम्हाला दिसतील 12 आहे. म्हणजे ही कक्षा अपूर्ण आहे आणि ही सुद्धा कक्षा काय अपूर्णच आहे. तर शेवटच्या 2ही कक्षा, शेवटच्या 3ही कक्षा अपूर्ण राहू शकतात. ओके. तर ते आपण नंतर बघूया जेव्हा आवर्त सारणी शिकू ना, त्याच्यामध्ये आणखी तुम्हाला मूलद्रव्यांचं नॉलेज खूप क्लिअर होईल. आता तर आपण फक्त अणूवर आहे ना. तर आता बघूया. पहिले तर आपला टॉपिक जो सुरू आहे तो मिटवला मी नाव, अणुविज्ञान हा टॉपिक आहे आणि त्याच्यामध्ये आजचा इम्पॉर्टंट टॉपिक आहे संयोजन म्हणजे व्हॅलेन्सी.
व्हॅलेन्सी. ओके, आता बघा थोडा इंटरेस्टिंग टॉपिक आहे. येस येस येस. बघा शेवटी काय आहे ना की सर्व आपण सर्व स्टॅबिलिटीसाठी धडपडत आहोत. पहिले आपण ह्युमन्सवर घेऊ. मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की तुम्ही का बरं एवढी मेहनत करताय. तर तुम्ही पैशासाठी नाही करत आहे. पैसा तर फॅक्टर आहे, नो डाऊट, पण एवढा पैसा मिळाला तर मी शांत होऊन जाईल असा भाग नाही आहे. आपण सगळे प्रयत्न करतोय आपल्या स्टॅबिलिटीसाठी, है ना. म्हणजे माझी लाईफ स्टेबल व्हावी, रीतसर व्हावी, कुठला टेन्शन्स राहू नये, या उद्देशाने आपण एवढी मेहनत करतोय. ओके, सगळेच करतात स्टॅबिलिटी आणण्यासाठी. तर जशी आपली स्टॅबिलिटी असते, ह्युमन्सची स्टॅबिलिटी असते, तसे हे मूलद्रव्यांचे अणुसुद्धा स्टॅबिलिटीसाठी धडपडत असतात. मूलद्रव्यांचे अणुसुद्धा काय असतात, स्टॅबिलिटीसाठी म्हणजे स्थिरतेसाठी धडपडत असतात. तर यांच्यासाठी स्थिरता काय, म्हणजे ह्युमन्ससाठी स्थिरता काय. जसं तुम्हाला कोणी विचारलं तुमच्यासाठी स्थिरता म्हणजे काय, किंवा आपल्यासाठी नॉर्मल आपण मिडल क्लास लोकांसाठी स्थिरता म्हणजे काय. स्थिरता म्हणजे कशी, एक व्यवस्थित नोकरी, अधिकारी पदाची नोकरी व्यवस्थित आहे तर पगारही व्यवस्थितच राहील, एक छानशी फॅमिली आणि एक व्यवस्थित घर, है ना, आणि मुलं बाळांचं व्यवस्थित शिक्षण, हेच आपली स्टॅबिलिटी असते. तर यांच्या पण स्टॅबिलिटीची काही डेफिनेशन असेल तर मूलद्रव्यांचे जे अणु आहेत त्यांच्या स्टॅबिलिटीची काही डेफिनेशन आहे. कशी, तर बघा ती डेफिनेशन काय म्हणते की जर पहिली डेफिनेशन, पहिली व्याख्या, की जर एखाद्या अणुमध्ये एकच कक्षा असेल, जर एखाद्या अणुमध्ये एकच कक्षा असेल, म्हणजे जसं बघा एकच कक्षा कुठं कुठं दिसते आपल्याला, तर एक हायड्रोजनमध्ये दिसते एकच कक्षा, आणि एक हिलियममध्ये दिसते एकच कक्षा. हे दोनच असे अणु आहेत की ज्याच्यामध्ये एकच कक्षा आहे. तर अणुमध्ये जर एकच कक्षा असेल तर तीच त्याची काय राहील, शेवटची कक्षा राहील. शेवटची कक्षा राहील. तर या शेवटच्या कक्षेमध्ये जर दोन इलेक्ट्रॉन्स आले, जर बघा मी काय म्हणतो, जर एखाद्या अणुमध्ये एकच कक्षा आहे तर तीच त्याची शेवटची कक्षा राहील, आणि त्या शेवटच्या कक्षेमध्ये जर दोन इलेक्ट्रॉन आले तर तो अणु काय होऊन जाईल, स्टेबल होऊन जाईल. तो स्टेबल होईल म्हणजे त्याला दोन इलेक्ट्रॉन त्याच्या अणुच्या शेवटच्या कक्षेत सापडले तर तो एक काहीतरी विशिष्ट गोष्ट कंप्लीट करतो. म्हणजे काय कंप्लीट करतो तो, तर तो आपलं द्विक कंप्लीट करतो. द्विक म्हणजे त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, ड्यूप्लेट. तो आपलं ड्यूप्लेट कंप्लीट करतो. पुन्हा एकदा, एक अणु समजा कुठलाही, त्याच्यामध्ये एकच कक्षा आहे, असे दोनच अणु आहेत, एक हिलियम आहे एक हायड्रोजन आहे, आणि त्या हिलियममध्ये किंवा हायड्रोजनमध्ये एकच कक्षा असल्यामुळे तीच शेवटची कक्षा आहे. आणि जर त्या शेवटच्या कक्षेमध्ये दोन इलेक्ट्रॉन असतील तर त्याने आपली द्विक म्हणजे ड्यूप्लेट ही स्थिती काय केली, कंप्लीट केली. त्याने आपली ड्यूप्लेट स्थिती कंप्लीट केली आणि मग तो स्टेबल होऊन जाते, म्हणजे स्थिर होऊन जातो. तर आता आपल्याला माहीत असलेले ते दोन अणु काढूया. कोणते, तर बघा पहिला अणु हायड्रोजन, त्याच्यामध्ये एकच कक्षा आहे तर हीच त्याची शेवटची कक्षा. तर हा त्याच्यामध्ये असलेला एक इलेक्ट्रॉन, तर हायड्रोजनमध्ये एकच इलेक्ट्रॉन असतो, तर हा झाला हायड्रोजनचा अणु. प्रोटॉन न्यूट्रॉन आपण दाखवत नाही. आता हिलियमचा घ्या. आता हिलियमचा जर अणु घेतला तर त्याच्यामध्ये काय, त्याच्यामध्ये दोन इलेक्ट्रॉन्स आहेत, तर ते दोन्ही पहिल्याच कक्षेत जातील आणि
आणि त्याच्यामध्ये एकच कक्षा आहे. तर हा हिलियमचा अणू झाला. आता मला सांगा, या दोघांपैकी कोणी आपले द्विक कंप्लीट केले? कोणी आपले द्विक कंप्लीट केले? तर हिलियमच्या एकाच कक्षेमध्ये, म्हणजे तीच त्याची शेवटची कक्षा आहे. या शेवटच्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आले, म्हणजे याचा द्विक कंप्लीट झाला. तर हा काय झाला? स्टेबल झाला. याने आपलं ड्युप्लेट कंप्लीट केलं, हा स्टेबल झाला. म्हणजे आम्ही म्हणणार की हिलियम काय? स्टेबल. हिलियम स्टेबल. पण जेव्हा आम्ही इकडे येतो हायड्रोजनकडे, तर यालाही एकच कक्षा आहे, तीच कक्षा शेवटची आहे आणि त्याच्यामध्ये पाहिजे होते 2 स्टॅबिलिटीसाठी, पण त्याच्याकडे एकच आहे. तर हा मग स्टेबल नाही आहे. हा स्टेबल नाही आहे, म्हणजे हा अनस्टेबल आहे. हा अनस्टेबल आहे. ठीक आहे. मग हा अनस्टेबल आहे ना, तर हा आपल्या स्टॅबिलिटीसाठी नेहमी प्रयत्नशील राहील. तुम्ही आता अनस्टेबल आहात ना, तर तुम्ही आपल्या स्टॅबिलिटीसाठी नेहमी प्रयत्न करत राहा. ओके, असंच काहीच. तर मला सांगा, फर्स्ट रूल स्टॅबिलिटीचा तुम्हाला कळला का? एकदा रिप्लाय करा. फर्स्ट रूल स्टॅबिलिटीचा कळला का? रिप्लाय करा विद्यार्थ्यांना. हा जो फर्स्ट रूल आहे ना, हा जो फर्स्ट रूल आहे, हा फर्स्ट रूल फक्त या दोघांवरच लागू पडतो. मग जे उरलेले अणू आहेत त्यांच्यावर दुसरा रूल, की दुसरा रूल काय म्हणतो की अणूमध्ये एक पेक्षा जास्त कक्षा असतील. या दोघांना सोडून द्या, तर उरलेल्या अणूंमध्ये एक पेक्षा जास्त कक्षा असतील, म्हणजे 2ही राहू शकतात, 3ही राहू शकतात, 4ही राहू शकतात, व्हॉट एव्हर. तर त्याची जी शेवटची कक्षा आहे, त्याच्यामध्ये, त्या शेवटच्या कक्षेमध्ये जर 8 इलेक्ट्रॉन आले, त्याची जी शेवटची कक्षा आहे त्या शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन असतील, 8 इलेक्ट्रॉन असतील, तर मग आपण त्याला काय म्हणणार? त्याला म्हणणार स्टेबल. 8 इलेक्ट्रॉन असतील शेवटच्या कक्षेमध्ये, है ना. आणि त्याने आपली कोणती स्थिती कंप्लीट केली आहे? तर त्याने आपली अष्टक म्हणजे इंग्लिशमध्ये ऑक्टेट, त्याने आपली ऑक्टेट स्टेट कंप्लीट केली आहे असं म्हणू. आणि तो सुद्धा काय होऊन जाईल? स्टेबल होऊन जाईल. म्हणजे पुन्हा एकदा, जर एखाद्या अणूमध्ये 1 पेक्षा जास्त कक्षा असतील, 2 राहू द्या, 3 राहू द्या, 4 राहू द्या, पण त्याची जी शेवटची कक्षा असेल त्याच्यात जर 8 इलेक्ट्रॉन्स असतील, तर त्या अणूने आपले अष्टक पूर्ण केले, म्हणजे ऑक्टेट कंप्लीट केला. आणि ऑक्टेट कंप्लीट झाला म्हणजे त्याने स्टॅबिलिटी अचीव केली. तर आपण आता एक्झाम्पल घेऊया. आता मी 2 एक्झाम्पल्स दाखवतो यांच्यासारखे. तर मी असं घेतो, सपोज करा सोडियम घेऊया. सोडियमचा अणू, सोडियममध्ये पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आणि तिसऱ्या ऑर्बिटमध्ये किती? 1 इलेक्ट्रॉन. म्हणजे आम्हाला असं दिसतं की सोडियमच्या अणूमध्ये 3 कक्षा आहेत, 3 कक्षा आहेत आणि त्याची जी शेवटची कक्षा आहे, आता त्याची शेवटची घ्यावी लागेल ना, शेवटच्या कक्षेमध्ये एकच इलेक्ट्रॉन. झाला का स्टेबल? हा नाही झाला स्टेबल, कारण शेवटच्या कक्षेमध्ये याचे 8 नाही आहेत. तर याचे 8 नसल्यामुळे हा काय? अनस्टेबल आहे. हा अनस्टेबल आहे. ओके, अनस्टेबल. आणि अनस्टेबल आहे म्हणून तो काय करेल? तर तो आपला स्टॅबिलिटी आणण्यासाठी नेहमी धडपडतो. एक निऑनचं घेऊया एक्झाम्पल. निऑन मध्ये काय? पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, दुसऱ्या कक्षेमध्ये किती आहेत? 8 इलेक्ट्रॉन्स आहेत. तर निऑन या ॲटमला 2च कक्षा आहेत. 2 कक्षांमध्ये डिस्ट्रीब्युशन कसं आहे? पहिल्या याच्यात 2, दुसऱ्या याच्यात 8. आता याच्यामध्ये शेवटची कक्षा कोणती होईल? ही होईल. आपण जसं KLM म्हणतो ना, तर K आहे, L आहे. तर L ही त्याची शेवटची कक्षा आहे. सॉरी, KLM, L आहे, बरोबर आहे.
ॲल कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन आहे आणि ॲलच कक्षा त्याची शेवटची कक्षा आहे. तर त्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे त्याने आपलं अष्टक पूर्ण केलं, म्हणजे त्याने आपलं ऑक्टेट पूर्ण केलं आणि ऑक्टेट पूर्ण केल्यामुळे तो काय झाला आहे, स्टेबल झाला. हा स्टेबल ॲटम आहे आणि हा काय अनस्टेबल. कळलं? तर आम्हाला असं दिसते की हे जे आहेत हिलियम, निऑन, झेनॉन, रेडॉन, क्रिप्टॉन हे असे वायू आहेत की ज्यांचे त्यांच्यापैकी हिलियमची गोष्ट केली तर त्याने आपलं द्विक म्हणजे ड्युप्लेट कंप्लीट केलेलं आहे आणि मग निऑन, झेनॉन, रेडॉन असे जे दुसरे वायू आहेत त्यांनी आपलं अष्टक पूर्ण केलेलं असतं. आणि म्हणून हे जे लिस्ट आहे हिलियम, झेनॉन, रेडॉन, निऑन, अरॅगॉन, क्रिप्टॉन हे लिस्टमध्ये असलेले जे काही वायू आहेत ते सगळे वायू काय आहेत, त्यांचे अणु स्टेबल आहेत आणि उरलेले सगळे या कॅटेगरीमध्ये येतात म्हणजे अनस्टेबल आहेत. आणि हे अनस्टेबल असल्यामुळे हे नेहमी आपल्या स्टॅबिलिटीसाठी धडपडत असतात आणि हे स्टेबल आहेत. तर हे स्टेबल आहेत तर हे आपल्या हे कशाला धडपडते, म्हणजे तुम्ही एकदा स्टेबल झाले, समजून घ्या तुम्हाला चांगली डेप्टी कलेक्टरची पोस्ट मिळाली, तुम्ही स्टेबल झाले, तर तुम्ही पुन्हा पुन्हा तेच अभ्यास कराल का? आता डेप्टी कलेक्टर बनल्यावर तुम्ही क्लास अटेंड केला असता का? नसता केला. आता तुमची स्टॅबिलिटी आली, आता तुम्ही निवांतपणे आपलं काम कराल, पण अशी धडपडत नाही राहा. तर आता आपण या झोनमध्ये नाही आहोत, आपण या झोनमध्ये आहोत. तर आता आपण काय करत राहू, कंटिन्युअसली धडपड करत राहू, कंटिन्युअसली धडपड करत राहू. तर मला सांगा, हा जो दुसरा नियम आहे अष्टकाचा, हा कळला का? एकदा रिप्लाय करा आणि काही क्वेश्चन असतील तर ते विचारा. एकदा रिप्लाय करा विद्यार्थ्यांनो आणि काही क्वेश्चन असेल तर ते विचारा. इम्पॉर्टंट रूल्स आहेत. हा, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस स्टुडंट्स. क्वेश्चन नाही आहेत ना, तर मग पुढे जायचं. चला पुढे जाऊया. आता पुढची गोष्ट, आपला टॉपिक कोणता आहे, संयोजन. पण आपण आता जे स्टॅबिलिटीचे रूल्स आहेत ते बघितले. आता मी याच्या पुढची गोष्ट सांगतो. आता एक गोष्ट जर समजलं की ज्यांचे द्विक आणि अष्टक म्हणजे ज्यांचे ड्युप्लेट्स आणि ऑक्टेट कंप्लीट झालेले नसतात, ड्युप्लेट आणि ऑक्टेट कंप्लीट झालेले नसतात, हे अणु नेहमी स्टॅबिलिटीसाठी धडपडत असतात. आणि मग हे स्टॅबिलिटी कशी मिळवतात ते आपण पाहू. तर आता होते कसं, मी एका एक्झाम्पलवरून सांगतो तुम्हाला आणि त्याच्यावरून तुम्हाला कळून येईल. तर बघा, एक उदाहरण सोडियमचं. पुन्हा सोडियम अणू काढतोय मी. हा सोडियम अणू आहे. याच्या पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आणि तिसऱ्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे. आणि याच पद्धतीने क्लोरीनचा एक ॲटम काढूया. क्लोरीनचा ॲटम. तर क्लोरीनच्या ॲटममध्ये 3 कक्षा असतात. पहिल्या कक्षामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आणि तिसऱ्या कक्षेमध्ये त्याचे काय असतात, 7 इलेक्ट्रॉन्स असतात. ठीक आहे. ही पोझिशन आहे आपली सोडियम आणि क्लोरीनची. सोडियम आणि क्लोरीनच्या पोझिशनकडे लक्ष दिलं तर आपल्याला हे माहिती आहे की सोडियममध्ये प्रोटॉनची संख्या किती आहे, 11. सोडियममध्ये इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे, 11. ठीक आहे. ही या स्टेजमध्ये प्रोटॉन न्यूट्रॉन सारखे असतात. प्रोटॉन इलेक्ट्रॉन. क्लोरीनमध्ये बघितलं तर यामध्ये प्रोटॉनची संख्या किती आहे विद्यार्थ्यांनो, तर ती आहे 17 आणि इलेक्ट्रॉनची संख्या सुद्धा किती आहे, 17. म्हणजे ही फर्स्ट स्टेज आहे. आता आपण बघूया काय हे स्टेबल आहेत, काय अकॉर्डिंग टू रूल्स ऑफ स्टॅबिलिटी हे स्टेबल आहेत का, तर नक्कीच नाही. कारण या दोघांमध्ये एकापेक्षा जास्त कक्षा आहेत आणि यांची जी शेवटची कक्षा आहे तिथे 8 पाहिजे होते. तर याच्यामध्ये 8 न राहता एकच आहे म्हणून हा अनस्टेबल. याच्यामध्ये 8 न राहता 7 आहेत म्हणून हाही अनस्टेबल. तर हे दोघंही काय करतील, आपल्या स्टॅबिलिटीसाठी प्रयत्नशील असतील. आता होते कसं
की हे काही कारणास्तव एकमेकाच्या संपर्कात आले. आता संपर्कात आल्यावर हे अणू कसा विचार करतील, तर या सोडियमला वाटेल की याच्याकडे ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी, अष्टक कंप्लीट करण्यासाठी याला शेवटच्या ऑर्बिटमध्ये किती पाहिजे होते, 8 पाहिजे होते, पण ते आहेत नाही. आता सोडियम हा विचार करतो की सपोज करा त्याची जी शेवटची कक्षा आहे, जो शेवटचा ऑर्बिट आहे, त्याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन आहे. जर हा एक इलेक्ट्रॉन सोडियम मध्ये नसता, तर काय झालं असतं विद्यार्थ्यांना? सोडियमच्या शेवटची जी कक्षा आहे तिथे एकच इलेक्ट्रॉन आहे ना, हा इलेक्ट्रॉन नसता इथे, तर त्याची ही शेवटची कक्षा राहिलीच नसती. जसं आपण नाव दिलं, हा के आहे, हा एल आहे, हा एम आहे. आता त्याचा एम म्हणजे शेवटच्या कक्षेमध्ये एक इलेक्ट्रॉन आहे. जर हा इलेक्ट्रॉनच नसता तर याची ही एम वाली शेवटची कक्षाच नसती. मग याची शेवटची कक्षा कोणती झाली असती? एल वाली, म्हणजे सेकंड नंबरची. आणि त्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन असते, आणि 8 इलेक्ट्रॉन शेवटच्या कक्षेत असणं म्हणजे काय, तर ऑक्टेट कंप्लीट करणं है ना. समजलं ना. जर सोडियममध्ये एक शेवटचा इलेक्ट्रॉन नसता तर त्याला ही शेवटची कक्षाही नसती. कोणती वाली? एम वाली. मग ही एम वाली कक्षा नसती तर त्याची एल वाली शेवटची कक्षा झाली असती. आणि जर एल शेवटची कक्षा असेल तर त्याच्यात 8 असते. आणि मग काय झालं असतं, तर हा सोडियम स्टेबल झाला असता. म्हणजे त्याच्याकडे, सोडियमकडे हा एक शेवटचा इलेक्ट्रॉन जास्तीचा होत आहे असं दिसते. तसंच क्लोरीनचं बघूया. क्लोरीनला वाटते की याच्यामध्ये शेवटच्या कक्षेत 7 आहे. जर चुकून इथे एखादी एक इलेक्ट्रॉन जास्तचा असता तर याच्या शेवटच्या कक्षेत किती झाले असते? 8. तर मग 8 इलेक्ट्रॉन झाले असते, तर मग काय झालं असतं? हाय स्टेबल झाला असता. म्हणजे यांच्या गरजा मॅच होत आहेत. कशी गरज? याच्याकडे हा एक जास्तीचा इलेक्ट्रॉन दिसतो, तर याच्याकडे एकच कमी इलेक्ट्रॉन, तर यांची नीड मॅच होते, यांची गरज मॅच होते. आणि होते काय, हा एक इलेक्ट्रॉन सोडियम क्लोरीनला देऊन देतो. सोडियम क्लोरीनला एक इलेक्ट्रॉन देतो. जसा हा एक इलेक्ट्रॉन याच्याकडे जातो तर हा शेवटचा कक्षा निघून जाते याची, आणि आता शेवटची एल नंबरची कक्षा असते आणि त्याच्यामध्ये 8 असतात. तर मग काय झालं, सोडियम झाला स्टेबल. आणि इथे बघा, इथे 7 इलेक्ट्रॉन्स होते, हा एक इकडून मिळाला, त्याचे 7 + 1 किती झाले? 8 इलेक्ट्रॉन्स. म्हणजे ह्याच्या शेवटच्या कक्षेत 8, अष्टक कंप्लीट. काय झाला, हा सुद्धा स्टेबल. तर यांची गरज मॅच झाली, म्हणजे इलेक्ट्रॉनची यांनी काय केली, देवाणघेवाण केली. ठीक आहे. आता देवाणघेवाण केल्यानंतर परिस्थिती काय होते, तर सोडियममध्ये प्रोटॉन किती? अच्छा पहिले मला हे सांगा, हे कळलं का? आतापर्यंत जितकं सांगितलं तेवढं कळलं का? एकदा रिप्लाय करा. शेवटच्या कक्षेत 8 पेक्षा जास्त असले तर तो स्टेबल नसतो. येस, सो यू हॅव गॉट दिस. हे कळलं तुम्हाला. आता याच्यानंतरची स्टेज, आता आम्हाला पाहायचं आहे की हा इलेक्ट्रॉन तिकडे गेला आहे क्लोरीनकडे, तर परिस्थिती कशी झाली. तर परिस्थिती अशी होईल की प्रोटॉन तर आपल्या जागीच आहे, तर प्रोटॉनची संख्या तर 11च आहे, पण एक इलेक्ट्रॉन निघून गेला, म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या आता काय होईल, 10 होऊन जाईल. ही सेकंड स्टेज. आणि इथे काय झालं, इथे असं झालं की प्रोटॉनची संख्या तर तितकीच आहे, किती? 17, पण इथे एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन ॲडअप झाला, म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या काय आहे आता झाली 18. आता बघा, जेव्हा 11 होतं, इकडे 17 होतं, तर यांचे अणु उदासीन होते, न्यूट्रल होते, चार्जेस बॅलन्स होते. पण आता चार्जेस बॅलन्स आहेत का विद्यार्थ्यांनो? नाही. इथेही चार्ज बॅलन्स नाही आहे, इथेही चार्ज बॅलन्स नाही. तर या कंडिशनमध्ये काय म्हणू आम्ही की सोडियमचा जो अणू होता, इलेक्ट्रॉन दिल्यानंतर त्याच्याकडे 11 पॉझिटिव्ह 10 निगेटिव्ह, म्हणजे एक पॉझिटिव्ह चार्ज जास्त झाला. एक पॉझिटिव्ह चार्ज काय झाला, जास्त झाला. आणि इथे काय झालं, इथे इलेक्ट्रॉन घेतल्यानंतर एक
नेगेटिव्ह चार्ज जास्त झाला. ठीक आहे. आता इथे अनबॅलेन्सिंग आहे, तर अनबॅलेन्सिंग असल्यामुळे आता अणू म्हणणार काय आपण त्यांना? आता अणू नाही म्हणू शकत. अणूमध्ये स्ट्रिक्टली रूल आहे, प्रोटॉनची संख्या आणि इलेक्ट्रॉनची संख्या सारखी असली पाहिजे. जोपर्यंत 11-11 होतं, 17-17 होतं, तर हे काय होते? अणू होते. आता 10-11, 17-18, आता काही बॅलेन्सिंग बरोबर नाही आहे, तर आता यांना आपण अणू म्हणू शकत नाही. यांना लिहितो सुद्धा आपण. आता जेव्हा या कंडिशनमध्ये सोडियमचा अणू होता, आता तो कसा लिहिला जाईल? सोडियमच्या वरती प्लस चार्ज लिहिला जाईल, एक पॉझिटिव्ह चार्ज. आणि इथे काय लिहिलं जाईल? क्लोरीनच्या वरती एक जास्त आला म्हणून एक नेगेटिव्ह चार्ज. आता याला आपण असं लिहावं लागेल आपल्याला. आणि हे जे आहेत हे अणू नाही आहे. चार्ज युक्त जे असतात त्यांना अणू म्हणत नाही. तर मग हे काय झाले? आता यांना आपण म्हणतो आयन. यांना म्हणतो आपण आयन. म्हणजे काय? इंग्लिशमध्ये सुद्धा आयनच म्हणतात. तर आयन म्हणजे काय? तर चार्जेस डेव्हलप झालेले अणू म्हणजे आयन होता. तर या पद्धतीने आयन फॉर्मेशन झालं. आता बघा, सोडियम पॉझिटिव्ह चार्ज, क्लोरीन नेगेटिव्ह चार्ज, दोघं प्लस मायनस चार्जवाले आहेत. ओके. तर पॉझिटिव्ह चार्ज काय करतो? नेगेटिव्ह चार्जला अट्रॅक्ट करतो. तर पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह हे दोघं एकत्र येतात आणि इथे काय बनते विद्यार्थ्यांनो? इथे बनते सोडियम क्लोराईड, जे आहे मीठ, आणि हे आपण रोजच्या जेवणात खातो. तर हे सोडियम क्लोराईडचं फॉर्मेशन या पद्धतीने होते. सोडियम क्लोराईड बनतो कसा? तर आयन्स बनल्यामुळे हे जवळजवळ येतात आणि मग सोडियम क्लोराईडचा फॉर्मेशन होतो. कळलं? आयन फॉर्मेशन, आयन कसा बनतो आणि सोडियम क्लोराईड कसं बनलं हे कळलं का? एकदा रिप्लाय करा, मग मी शेवटचा संयुजा सांगतो तुम्हाला. व्हेरी गुड. काही क्वेश्चन असतील तर विचारू शकता. व्हेरी गुड स्टुडंट्स, व्हेरी गुड. ओके. ते या पद्धतीने आयन्स बनतात. पण आपला मेन मुद्दा राहिलेला आहे. मेन मुद्दा काय? आपली संयुजा. आता संयुजा म्हणजे काय? तर कुणीतरी लिहिलं होतं कंबायनिंग कॅपॅसिटी. बिलकुल करेक्ट होतं तो. ज्यांनी लिहिलं होतं कंबायनिंग कॅपॅसिटी एकदम करेक्ट होतं. आता काय झालं बघा. सोडियमने स्वतःची स्टॅबिलिटी आणण्यासाठी एक इलेक्ट्रॉन दिला. क्लोरीनने स्वतःची स्टॅबिलिटी आणण्यासाठी एक इलेक्ट्रॉन घेतला. म्हणजे देवाण घेवाण झालं. इथे याने डोनेट केला, त्याने तिथे गेन केला. तर जेव्हाही स्टॅबिलिटीसाठी आपण जितके इलेक्ट्रॉन्स देतो किंवा स्टॅबिलिटीसाठी जितके इलेक्ट्रॉन्स घेतो त्या नंबरलाच आपण काय म्हणतो? बॅलन्स. त्याच नंबरला आपण संयोजन म्हणतो. म्हणजे कसं? म्हणजे फॉर एक्झाम्पल, सोडियमने आपली स्टॅबिलिटी आणण्यासाठी किती इलेक्ट्रॉन दिले, किती इलेक्ट्रॉन डोनेट केले? तर त्याने एक इलेक्ट्रॉन दिला. एक इलेक्ट्रॉन दिला ना, म्हणून सोडियमची संयुजा आहे 1. सोडियमची संयुजा किती आहे? 1. दुसरं, क्लोरीनने आपली स्टॅबिलिटी आणण्यासाठी किती इलेक्ट्रॉन घेतले, किती इलेक्ट्रॉन गेन केले? तर त्याने एकच इलेक्ट्रॉन घेतला. म्हणून क्लोरीनची संयुजा आहे, संयुजा सुद्धा किती आहे? 1. म्हणजे आपल्या स्टॅबिलिटीला मिळवण्यासाठी जितके इलेक्ट्रॉन्स दिले जातात किंवा जितके इलेक्ट्रॉन्स घेतले जातात त्या संख्येला आपण काय म्हणतो? संयुजा म्हणतो. कळलं विद्यार्थ्यांनो? याला संयुजा म्हणतो. आणखी एक तिसरा इश्यू असतो, देवाणघेवाण. म्हणजे डोनेट आणि गेन हे तर आहेच, पण तिसरंही असते की ज्यामध्ये इलेक्ट्रॉन शेअर केले जातात, म्हणजे वाटाघाटी होते. ते वाटाघाटी कशी करतात ते आपण नंतर बघणार आहोत कार्बनमध्ये. आता सध्यापुरती ते सांगत नाही वाटाघाटी कशी होती इलेक्ट्रॉनची. पण अल्टिमेटली काय, तुम्ही आता आपण डेफिनेशन थोडी मोठी करूया. स्वतःच्या स्टॅबिलिटीसाठी जितके इलेक्ट्रॉन्स दिले जातात किंवा जितके इलेक्ट्रॉन्स घेतले जातात किंवा जितके इलेक्ट्रॉन्स शेअर केले जातात त्यांची वाटाघाटी केली जाते. हे सगळं कशासाठी करून राहिलो आपण? स्टॅबिलिटी मिळवण्यासाठी.
त्या नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्सला, त्या इलेक्ट्रॉन्सच्या संख्येला आपण काय म्हणतो विद्यार्थ्यांनो? तर त्या संख्येला आपण म्हणतो संयुजा. सांगा स्टुडंट, संयुजाची डेफिनेशन कळली का? संयुजाची डेफिनेशन कळली? व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. मग तुम्हाला कळलं असेल तर आपण आता, तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता, अदरवाईज आपण थांबूया. एनी क्वेश्चन रिलेटेड टू संयुजा विचारू शकता तुम्ही. व्हेरी गुड. काही प्रश्न नाही आहेत तुमचे? तर विद्यार्थ्यांनो, एक गोष्ट की तुमच्या परीक्षेच्या डेट्स आता पोस्टपोन झालेल्या आहेत. तर रिक्वेस्ट हीच आहे की तुम्ही आता म्हणजे थंड पडू नका. तुम्ही आपली मेहनत तशीच सुरू ठेवा, कारण हा जो अभ्यासक्रम आहे कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा हा मोठा असतो. याला काही दिवसाची मेहनत नाही, खूप मेहनत लागते. म्हणून तुम्ही कंटिन्युअसली एफर्ट्स सुरू ठेवा. तुमचे एफर्ट्स राहतील तेव्हाच त्याचे रिझल्ट्स मिळतील. म्हणजे असं नका करू की आता झालं ना, आता एक्झाम केव्हा माहीत नाही तर क्लास अटेंड करायचं नाही, अभ्यास करायचा नाही, असं करायचं नाही विद्यार्थी. तसं मला माहिती आहे तुम्ही सिरियस विद्यार्थी आहात, तुम्ही करतच राहाल अभ्यास. तर आपण इथे थांबू. या पुढचा टॉपिक आपण उद्या घेऊया. तर थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू. थँक्स अ लॉट. एन्जॉय युअर स्टडीज. हॅव अ नाईस टाईम. सी यू टुमॉरो. बाय बाय स्टुडंट्स. बाय बाय.